मी ते 1 वाटी तांदूळ घेतलेला आहे. आता याचा आपल्याला छान असं मसाले भात किंवा पुलाव भात बनवायचा आहे. तर आपण आता सगळ्या भाज्या कट करायला सुरुवात करूया. मसाले भात बनवण्यासाठी सगळ्यात अगोदर मी इथं लसूण सोलून घेतलेला आहे आणि अद्रक पण चिरून घेतलेला आहे. तर सगळ्यात आधी ह्याची आपल्याला छान अशी पेस्ट करून घ्यायची आहे. त्यानंतर इथं मी मीडियम साईजचे 2 कांदे कट करून घेतलेले आहेत. एक टोमॅटो छान असं कट करून घेतलेला आहे. इथं बटाटे छान असं कट करून घेतलेलं आहे आणि इथे शेंगदाणे घेतलेले आहेत. 2 पळी तेल घालायचं आहे. मोहरी, जिरे, लसूण, अद्रक, कांदा छान असा लालसर असा परतून घ्यायचा. शेंगदाणे छान असे परतून घ्यायचे. याच्यामध्ये बटाटा टाकून घेऊया. छान असं परतून घेऊ. 1 चमचा आपला घरगुती मसाला टाकू. 1 चमचा हळद, अर्धा चमचा धना पावडर, 1 चमचा मीठ. छान असं परतून घेऊया आणि आता टोमॅटो टाकूया. छान असं परतून यावरती मी आता 5 मिनिटं झाकण ठेवते. झाकण काढणार आहेत आपण. आता बघा किती छान असं सगळं आपलं शिजून निघलेलं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला 1.5 तांबे पाणी टाकायचं. आता मी यामध्ये 1.5 तांब्या पाणी ओतते. आता त्या पाण्याला उकळी येऊस्तोवर हे तांदूळ मी स्वच्छ धुवून आणि निसून घेते. स्वच्छ असे आपल्याला हे तांदूळ धुवून घ्यायचे आहेत. आता या पाण्याला उकळी यायला लागलेली आहे. आपल्याला यामध्ये तांदूळ टाकून घ्यायचे आणि ते छान मिक्स करून घ्यायचे. ते छान असा तांदूळ टाकले सगळे मिक्स करून घ्यायचे आणि याला छान असे शिजू द्यायचे. जेव्हा पाणी आटेल त्यानंतर आपल्याला 5 मिनिटं झाकण ठेवायचं आहे. पाच मिनिट झाकण ठेवायचं. याच्यावर वाफाळून छान असं शिजून निघून आता 5 मिनिटानंतर मस्त असा भात तयार झालेला आहे.